ओके. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुंठेवारी भागामध्ये ज्या ज्या नागरिकांनी महानगरपालिकेचं प्रमाणपत्र आणि नकाशा अवेलेबल केलेला आहे आणि अशा नागरिकांच्यासाठी सरकारी मोजणी ही अकृषक परवानगीसाठी घेतली जाते आणि त्यांच्यासाठी राज्य सरकारनं 16 डिसेंबर 2003ला राज्य सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे की भूमी अभिलेख कार्यालयाने गुंठेवारी प्लॉटधारकांच्यासाठी गटवाईज हिस्सेवाईज ज्या काही त्यांच्या मालमत्ता असतील अशांना नोंदणी फी राज्य सरकारनं परिपत्रक काढून 500 रुपये नाममात्र फी आकारण्यात आलेले आहे. तशा पद्धतीचं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. त्यानंतर या कार्यालयाकडून 2022ला परत 20/1/2022 रोजी राज्य सरकारनं पुन्हा एक परिपत्रक काढलं. त्याच्यामध्ये सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना. मात्र या भूमी अधीक्षक सौ सूर्यवंशी मॅडम यांनी या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता दिलेल्या आहेत आणि यांनी मनमानी कारभार या कार्यालयामध्ये गेले अनेक दिवस झालं चालू केलेलं आहे. या राज्य सरकारनं जे परिपत्रक काढलेले आहेत या परिपत्रकाचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. या परिपत्रकाचा विचार न करता त्याने प्रति गुंठ्याला 12,000 रुपये या ठिकाणी गोरगरीब गुंठेवारी धारकांना सरकारी मोजणीसाठी आकारले जात आहेत. ते तात्काळ या भूमी उपाधीक्षकांनी थांबवावेत आणि जे शासन परिपत्रकानुसार 500 रुपये फी आकारणी करून त्यांना तात्काळ सरकारी मोजणी करून देण्यात यावी. अन्यथा या परिपत्रकाचा या सूर्यवंशी उपाधीक्षक या मॅडमने या परिपत्रकाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेना गुंठेवारी विकास समितीला पावलं उचलावी लागतील. अन्यथा हे जर तात्काळ त्याने ह्याच्यामध्ये दुरुस्ती नाही केली आणि ही प्रक्रिया 500 रुपयाची उद्यापासून नाही चालू केली तर येत्या 15 दिवसामध्ये आमच्या शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या महिला या आक्रमकपणे यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचा गंभीर इशारा या निमित्तानं देत आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.